हे दृश्य आपण पाहतो आहोत। कळवा पोलीस आता अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन उल्हासनगरकडे रवाना होत आहेत। उल्हासनगरमध्ये अक्षय शिंदेवर दफनविधी पार पडणार आहे। त्या ठिकाणी तयारी देखील पूर्ण झालेली आहे। मात्र उल्हासनगरमध्ये देखील स्थानिकांचा त्याचबरोबर शिंदे गटातील कार्यकर्त्यांचा उल्हासनगरमध्ये अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यास मोठा विरोध देखील पाहायला मिळाला। मात्र पोलिसांकडून या कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि या ॲम्ब्युलन्समधून आता अक्षय शिंदेचा मृतदेह हा कळव्यातून उल्हासनगरकडे रवाना झाला आहे। तर बुजवलेला खड्डा देखील पुन्हा खोदण्यास आता सुरुवात झालेली आहे। प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आलेली आहे। यापूर्वी आपण पाहिलं की अंबरनाथ असेल, ठाणे असेल, त्याचबरोबर कळव्यात देखील मनसे आणि स्थानिकांनी अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यास विरोध केलेला होता आणि त्यानंतर राज्य सरकारकडून प्रशासनाकडून उल्हासनगरमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात आली। त्यासाठी कोर्टाने देखील आदेश दिलेले होते आणि त्या आदेशाचं पालन करत उल्हासनगरमध्ये ही जागा देण्यात आली। मात्र या ठिकाणी देखील स्थानिकांचा त्याचबरोबर शिंदे गटातील कार्यकर्त्यांचा मोठा विरोध पाहायला मिळाला। शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मृतदेह दफन करण्यासाठी जो खड्डा खोदण्यात आला होता तो पुन्हा एकदा बुजवलेला होता। मात्र हा खड्डा आता पुन्हा एकदा खोदण्यात आलेला आहे आणि अक्षय शिंदेचा मृतदेह कळवा पोलीस घेऊन निघालेले आहेत। समोर जी ॲम्ब्युलन्स आपण पाहतोय त्या ॲम्ब्युलन्सच्या द्वारे अक्षय शिंदेचा मृतदेह कळव्यातून आता उल्हासनगरमध्ये घेऊन हे पोलीस जात आहेत आणि त्याच ठिकाणी उल्हासनगरमध्ये अक्षय शिंदेवर दफनविधी पार पडेल। तर ही रुग्णवाहिका आता उल्हासनगरकडे निघालेली आहे। याच रुग्णवाहिकेतून अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन जात आहेत आणि उल्हासनगरमध्ये आता अक्षय शिंदेवर दफनविधी पार पडेल। उल्हासनगरमध्ये स्थानिकांनी त्याचबरोबर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी विरोध करत जो खड्डा बुजवलेला होता तो खड्डा पुन्हा एकदा खोदायला सुरुवात करण्यात आली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गणेश थोरात आपल्यासोबत आहेत। गणेश, आता विरोध मावळला आहे का? प्रशासन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, पोलीस यंत्रणा देखील आहे, खड्डा खोदण्यास पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे आणि दुसरीकडे अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन ॲम्ब्युलन्स देखील रवाना झाली आहे। नक्कीच सागर, गेल्या 6 दिवसापासून अक्षय शिंदे त्यांचा मृतदेह ते कळवा रुग्णालयामध्ये ठेवण्यात आला होता। त्यानंतर अनेक ठिकाणची जागा त्यांच्या आई वडील असतील, पोलिसांच्या समवेत अनेक ठिकाणी चाचपणी केली। मात्र प्रत्येक ठिकाणी पाहायला गेलं तर विरोध या ठिकाणी दर्शवला झाला। अक्षय शिंदे यांना पाहायला गेलं तर दफन करण्यासाठी कुठेही जागा मिळत नव्हती। उल्हासनगर असेल या ठिकाणी देखील आता काही वेळापूर्वी खड्डा खोदण्यात आला होता आणि त्याला तिकडे आणखी त्याला दफन करण्यात येत होतं। मात्र त्या ठिकाणी पाहिलं तर अनेक स्थानिकांनी त्याला विरोध दर्शवला, खड्डा बुजवून झाला। कुठेतरी आता त्या ठिकाणचं वातावरण जरा शांत झालं असेल तरी मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर अक्षय शिंदेला आता कळवा रुग्णालयात घेऊन थेट ते आता पोलीस समवेत ॲम्ब्युलन्स व्हॅन जे ते कळवा रुग्णालयात निघालेली आहे।